दोन बॉडीज आल्या, ही बॉडी आली, ह्या बॉडीला येऊन धडकली, तर ह्यांच्यामध्ये काय होईल? कोलिजन होईल. बरोबर. तर फिजिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे, आपण काय करतो, ज्या बॉडीज आहेत ना, त्या बॉडीज अख्ख्या न बांधता त्या सगळ्या बॉडीचा मास एका कुठल्या तरी पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण ॲझ्युम करतो, आणि त्या पॉइंटला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. तर पहिल्या बॉडीचा हा काय? सेंटर ऑफ मास 1. दुसऱ्या बॉडीचा हा काय? सेंटर ऑफ मास 2. आणि कोलिजन कोणाचे होते? तर दोन सेंटर ऑफ मासची कोलिजन होते असं आपण ॲझ्युम करतो. लॉजिक कळतंय? म्हणजे इथे आपण ॲक्च्युली चालू करतो चॅप्टर नंबर 2. हा जो कोलिजनचा टॉपिक आहे ना, हा जास्त बेटर होईल की ह्याला आपण जर ॲड केला कशामध्ये? सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशन मोशनमध्ये. तिथं मी येतो, सिस्टम ऑफ पार्टिकलला येतो. इथे सिस्टम ऑफ पार्टिकलला आले. सिस्टम ऑफ पार्टिकलमध्ये पहिली कन्सेप्टच कोणती बघा? कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. कळतंय? कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास, COM. टॉपिक्स बघा काय आहेत? सेंटर ऑफ मास, मोमेंट ऑफ इनर्शिया, मग टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, रोलिंग मोशन, हे नंतरचे त्यातले टॉपिक्स यामध्ये आहेत. क्लिअर? म्हणजे आता तुम्ही नोटबुकमध्ये वरती लिहा हेडिंग सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. आणि जो कोलिजन टॉपिक होता, तर कोलिजनला ॲड करा, वर्क पॉवर एनर्जीमध्ये ॲड करू नका. तर ॲड कुठे कराल तुम्ही आता? सिस्टम ऑफ पार्टिकलमध्ये. आता वर्क पॉवर एनर्जी जो आपला झाला आहे त्याची मी या रविवारी परीक्षा घेईन. या रविवारी आता सगळ्या कन्सेप्ट सगळ्या झाल्या तुमच्या, सगळ्या छानपैकी रिवाईज करा. या संडेला आपण टेस्ट कोणाची? वर्क पॉवर एनर्जीची. इमानीत बरे अभ्यास करून जे काही मार्क येतील ते लिहा. मग क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल, पुढच्या लेक्चरला येतं क्वेश्चन पेपर घेऊन या. मग तुम्हाला किती येतं किती नाही, एक तर मार्क तुम्हाला सॉफ्टवेअरमधून मार्क भेटतील. दुसरं पेपर आणल्यानंतर पेपर डिस्कस करू, मग आणखी मला कळेल तुम्हाला किती कळलं किती नाही कळलं. तर त्याच्या गोष्टी कळलेल्या नाही आहेत, त्या रिवाईज करता येतील का ते मी बघतो. लॉजिक कळतंय का? या रविवारी अभ्यास कोणता करून यायचा आहे? वर्क पॉवर एनर्जीचा. आता हेडिंग काय लिहायचं आहे? सिस्टम ऑफ चॅप्टर 2 तुमचा नेक्स्ट दुसरा तिसरा जो असेल तो. न्यू चॅप्टर चालू करायचा, सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. आणि कोलिजनला आपण ह्यामध्येच ॲड करणार आहे. कोलिजन जास्त मोठं नाही, कोलिजन 1-2 फॉर्म्युले आहेत, पण कोलिजन खूप छान कळावं म्हणून मला काय शिकवायला लागेल? तुम्हाला सेंटर ऑफ मास शिकवावं लागेल. या हेडिंग लिहा. वर्क पॉवर एनर्जी पूर्ण झाला आपला. आता वर्क पॉवर एनर्जी नंतर पुढे हेडिंग काय लिहिणार? हे सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. घ्याल सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. आता खरं सांगायचं म्हणजे इथे 12वी पण चालू झाली. हा 12वीचा चॅप्टर 1 आहे. तर महाराष्ट्र बोर्ड तुम्ही HSC एक्झाम देणार, महाराष्ट्र बोर्डाचे देणार ना सगळे आता. तर महाराष्ट्र बोर्डाचा चॅप्टर 1 हाच आहे. हेडिंगला हा क्लास 12चा चॅप्टर आहे. इथे आपली 12वी ॲक्च्युली चालू झाली. कारण महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT दोन सिंक्रोनाइज करत करत करतोय आपण आता. तर हा चॅप्टर कुठला आहे? महाराष्ट्र बोर्डाचा. हा तर सोडून द्या. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स, थर्मोडायनॅमिक्स आहे तुमच्याकडे, 11वी दिसतो, पण तो आपला 12वीला चॅप्टर नंबर 4 आहे. कार्डिक थ्योरी ऑफ गॅसेस दिसतो, तो 12वीचा चॅप्टर नंबर 3 आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स दिसतो, 12वीचा चॅप्टर नंबर 10 आहे. जे चॅप्टर दिसतात ना 11चे, ते खरं तर आता मॅक्झिमम टॉपिक्स कुठले ते 12चे. क्लिअर होतोय? 11मध्ये काय अपेक्षित आहे? 11ला अपेक्षित आहे बेसिक मॅथमॅटिकल टूल्स, न्यूटन लॉज ऑफ मोशन, NLM, WP. खरं ते 3 टॉपिक्स दे आर पार्ट ऑफ 11th असं म्हणता येईल. बाकी रेस्ट ऑफ ऑल टॉपिक्स दे आर पार्ट ऑफ 12th. म्हणजे इनडायरेक्टली स्टार्टिंग विथ 12th राईट नाव. तो सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. आणि सिक्वेन्स काय बघा, सिक्वेन्सेस काय काय शिकायचं यामध्ये? सेंटर ऑफ मास शिकायचं, COM झाला की मी कोलिजन COM सोबत करून टाकेन. हा काय? कोलिजन्स. तिसरा
त्यामध्ये आहे तो टॉर्क, अँग्युलर मोमेंटम वगैरे या गोष्टी आहेत. इथं फक्त एवढं लिहा, असं सिम्बॉल काढा अँड आर एम लिहा. याला म्हणतात टॉर्क. हा जो सिम्बॉल आहे कशाचा आहे? टॉर्कचा. तर टाऊ म्हणतात, टाऊ अँड आर एम. आणि शेवटी रोलिंग मोशन. रोलिंग मोशन लिहा ए कचरावाला, हा का ए कचरावाला. तर टाऊ अँड रोटेशन मोशन आहे. इथं लिहा फाल्गुनराव, सोपानराव, या दोघांची गोष्ट आहे. ही लिहा तुमच्या. हा जो सिम्बॉल आहे ना, याला काय म्हणतात? टाऊ. आर एम म्हणजे काय? रोटेशनल मोशन. जस्ट चॅप्टरचा मी मॅप काढला, मी कशानंतर काय शिकणार आहेत, कसं करणार आहेत ते. बरोबर, पाठ करू एवढं म्हणता एकदम. नेक्स्ट चॅप्टर, सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन, सिक्वेन्स, सेंटर ऑफ मास, कोलिजन्स, टॉर्क अँड रोटेशनल मोशन, फाल्गुनराव सोपानरावांची गोष्ट, रोलिंग मोशन, एक कचरेवाला फॉर्म्युला. क्लिअर झालं? चालू करू चला. आपल्या यशस्वी अकॅडमीच्या नोट्समध्ये ह्या व्हॉल्यूम 2 मध्ये सापडणार आहे. हे पण लिहून ठेवा. क्लासच्या नोट्समध्ये कुठे आहे? व्हॉल्यूम 2 मध्ये. आता 12वीचं टेक्स्टबुक आणायला काय हरकत नाहीये. हा 12वीचा चॅप्टर 1 आहे. दिस इज चॅप्टर 1 ऑफ क्लास 12th. चालू करू सर. पहिली हेडिंग लिहा सेंटर ऑफ मास. पहिलं चालू करू इथं आपण, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. शिवम, तुझा पेन हातामध्ये पकडा, असं ठेवला, फिंगर शिफ्ट करायला लागा. एक बोट पुढे जाईन, एक पाठीमागे राहीन. असं करत 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 तुम्ही एक पॉईंट तुम्हाला भेटेन. त्या पॉईंटवर तुमचा पेन बॅलन्स होईल. बघा होतोय का बघा, ट्राय करा. बॅलन्स झाला. एक पॉईंट भेटेन, त्याला काय होईल? तुमचा पेन बॅलन्स होईल. तो पॉईंट भेटला ज्याला पेन बॅलन्स झाला होता. पेन का बॅलन्स झाला इथे? कारण की सगळं मास इथून खाली ऍक्ट करतंय. जिथनं मास खाली ऍक्ट होते त्यालाच खालनं आपण काय दिला? सपोर्ट दिला. त्यामुळे पेन इथं बॅलन्स झाला. असा पॉईंट जिथे सगळ्या पेनचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्या पॉईंटचं नाव काय? सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास काय? पॉइंट at which entire mass of body is ठीक आहे. पॉइंट at which entire mass of body is supposed to be concentrated. म्हणता एकदम असा पॉइंट की ज्या पॉइंटला बॉडीचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालंय असं आपण ॲझ्युम करू शकतो. त्या पॉइंटला म्हणतात COM, सेंटर ऑफ मास. पॉइंट ॲट विच entire mass of body is supposed to be concentrated. क्लिअर झालं? आता सेंटर ऑफ मासची एक भारी गोष्ट काय माहिती आहे का? सेंटर ऑफ मास अवघड प्रॉब्लेमला सोपा करतो. म्हणजे काय सांगतो, मी ह्या पेनला फेकला, असा हा पेन गोल गोल फिरत चालला, असा इथे गेला, मग असा इथे आला, मग असं झाला, पुन्हा असं झाला. पेन कसं चाललाय? असं चाललाय बघ पेन, असा 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 असं चाललाय. पेनला असं जर फेकला मी, असं जाईन ना, असं असेल, असं गोल फिरेन, असं गोल फिरेन, असं गोल फिरेन, असं होईल. पेनची मोशन कशी होते? सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन होते. पेनचा हा पॉईंट कसा फिरला बघा, हा पॉईंट
हा पॉईंट इथे होता, इथून गेला कुठे, इथे, बरोबर, इथून गेला कुठे, इथे, कळतंय. हा पॉईंट गोल फिरतोय, हा पॉईंट गोल फिरतोय, हा पॉईंट गोल फिरतोय, हा पॉईंट गोल फिरतोय. प्रत्येक पॉईंट कसं म्हणा, प्रत्येक पॉईंट गोल फिरतोय. हा पॉईंट, हा फक्त हा पॉईंट बघा, गोल फिरतोय असा, गोल फिरत फिरत चाललाय. अख्ख्या पेनवरती ना फक्त एक पॉईंट आहे, पेनचा सेंटर ऑफ मास. तो मात्र फिरत नाही, तो सरळ जातो. अख्खा पेन गोल फिरतो, असं गोल फिरला 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 फिरला, मधला पॉईंट बघा, हा नाही, हा असं वर खाली करतोय का, नाही, हा पॉईंट असं चाललाय, सरळ चाललाय, सरळ चाललाय, सरळ चाललाय. गाडीचं चाक बघा, एखादी बस चालली असेल वर लगेच बघायला भेटेल, हा तुम्ही चाक डायरेक्ट पुढे गेलं, बरोबर. हे बसचा टायर आहे, बसच्या टायरचा हा पॉईंट पी घ्या, टायर इथे जाईन, टायर इथे जाईन, टायर इथे जाईन, टायर इथे जाईन, काय होईन, हा पॉईंट पी इथे जाईन, मग इथे जाईन, मग इथे जाईन, मग इथे जाईन, असं गोल गोल जाईन ना, बरोबर. ह्याची मोशन कुठली चालली आहे, सर्क्युलर, असं गोल गोल फिरतोय तो. पण या टायरचा सेंटर ऑफ मास बघा, इथून इथं जाईन, इथून इथं जाईन, इथून इथं जाईन, इथून इथं जाईन, तो मात्र कसा चाललाय, लिनियर मोशन. ह्याचा फायदा काय, जर आपण अख्खी बॉडीचा विचार केला तर प्रत्येक पार्टिकलची आपल्याला सर्क्युलर मोशन विचारात घ्यावी लागेल आणि प्रॉब्लेम अवघड होईल. आपण असं केलं की अख्ख्या टायरला रिप्लेस केलं एका पॉइंटने, जिथे त्या टायरचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट आहे, तर सर्क्युलर मोशनने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरजच नाही. डायरेक्ट आपण लिहू की टायर असा गेला सरळ, आणि जो सर्क्युलर मोशनचा किंवा रोटेशनचा प्रॉब्लेम होता तो कन्वर्ट झाला कशामध्ये, लिनियर मोशनमध्ये. नॉर्मल लिनियर मोशनचे इक्वेशन लावा सगळे आता. म्हणजे सीओएम ची कन्सेप्ट करते काय, सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट तुमच्या प्रॉब्लेमला इझी करते, डिफिकल्ट प्रॉब्लेमला, रोटेशन मोशनच्या डिफिकल्ट प्रॉब्लेमला लिनियर मोशनच्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करते. म्हणता एकदा, कन्सेप्ट ऑफ सीओएम मेक्स न्यूमेरिकल्स easy by converting rotational motion of entire body into linear motion of object. क्लिअर झालं, प्रॉब्लेम इझी करायचं कामच हे करणार आहे. खाली एक रिमार्क लिहा बरं, तिथे लिहा, कन्सेप्ट ऑफ सीओएम, कन्सेप्ट ऑफ सीओएम सेंटर ऑफ मास, कन्सेप्ट ऑफ सीओएम सेंटर ऑफ मास, concept of COM center of mass converts complex problem of rotational motion. Concept of center of mass converts complex problem of rotational motion into simple problem of linear motion. Complex problem of rotational motion into simple problem of linear motion. याचे फायदे भरपूर आहेत. एक तर सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट हातामध्ये तुमच्या आली, तुम्ही आता वर्क पॉवर एनर्जी शिकले होते, पण त्यामध्ये तुम्ही सीओएमची कन्सेप्ट शिकले नव्हते. मग आता वर्क पॉवर एनर्जीचे जे अवघड प्रॉब्लेम्स आहेत, मी म्हटलं असं का ते प्रॉब्लेम माझ्याकडे बाबा, म्हणजे टेबल आहे आणि एक चेन ठेवली मी, हा टेबल म्हणलं, आणि इथे एक चेन ठेवली, त्यांचं काही पार्ट टेबलाच्या खाली असं लोंबकळतं, हँगिंग पार्ट आहे काय असं, आणि चेनला पुल केलं. मी म्हटलं फाइंड वर्क डन इन पुलिंग हँगिंग पार्ट ज्याची लेंथ L/3 आहे.
फाइंड द वर्क डन इन पुलिंग हँगिंग पार्ट ओव्हर द टेबल. हा जो खालचा L/3 पार्ट आहे त्याला वरती खेचायला किती वर्क करायला लागेल. बरोबर. होणार काय आता, समजा या पार्टचे मास हे M/3 आहे. अख्ख्या चेनची लेंथ किती होती, L/3 L होती. त्याचा 1/3 पार्ट खाली लोंबकळतोय म्हणजे ही लेंथ किती आहे, L/3. अख्ख्या चेनचं मास किती होतं M. एवढ्या पार्टचं मास किती आहे, M/3. आणि याला वरती उचलायला किती काम करायला लागलं, किती वर्क करायला लागलं तुम्हाला काढायचं आहे. आपल्याला काय माहिती आहे, वर्क डन काय असणार आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होणार आहे. म्हणजे काढायला लागणार आहे पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हा पार्ट वरती आला ह्याचं MGH, हा वरती गेला ह्याचं MGH, हा वरती गेला ह्याचं MGH. काय करायला लागेल माहिती आहे का, छोटासा एलिमेंट घ्यायला लागेल, छोटासा इथला DM. त्याला वर्क खेचायला वर्क करायला लागेल ते किती असेल, MGH DM GH असं काहीतरी. आणि मग याला इंटिग्रेट करायला लागेल कुठून कुठे, इथून इथपर्यंत. आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याला आता सिम्पल प्रॉब्लेमला कन्वर्ट करायचं आहे तर आपण करणार काय, काही नाही करणार. एवढा सगळा पार्ट लोंबकळतोय ना, याचा सरळ काय काढणार, सेंटर ऑफ मास. याचं कुठेतरी काय असेल, सेंटर ऑफ मास. तो काढला, फक्त सेंटर ऑफ मासला वरती घ्यायला फॉर्म्युला वापरणार आपण किती, MGH. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे COMची कन्सेप्ट आली तर अवघड प्रॉब्लेम काय होणार, सोपे होणार. त्यासाठी आपण COM शिकतोय. इथपर्यंत क्लिअर झालं. आता सेंटर ऑफ मास साधारणतः कुठे असतो, तर समजा मी रेग्युलर बॉडीज घेतल्या, मी म्हटलं माझ्याकडे स्पिअर या. स्पेअर कसा आहे, सॉलिड स्पेअर, अख्खा भरलेला आहे सगळं, आतमध्ये मटेरियल भरलेलं आहे, सॉलिड स्पेअर आहे. सॉलिड स्पेअर तुम्हाला ॲझ्युम करायचा, सेंटर ऑफ मास तुम्हालाच ॲझ्युम करायचा आहे. तू कुठे करसाल, असा पॉईंट पाहिजे जिथे हे सगळं, समजा हा सॉलिड स्पेअर 10 किलोचा आहे. या स्पेअरवरती कुठं मी एक पॉईंट ठेवू जिथे मी म्हणेन की बाबा हा स्पेअर पकडूच नका, इथून पुढे स्पेअर ऐवजी हा पॉईंट काम करेन. कुठे ठेवसाल, सेंटरला ठेवसाल. म्हणजे काय, सगळीकडचं मास जे डिस्ट्रीब्युटेड आहे त्याच्यापासून कसं आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे ह्याचे सिमेट्रिक पॉईंट कुठला झाला, सेंटर. सेंटरलाच काय अझ्युम केलं आपण, सेंटर ऑफ मास अझ्युम केलं. मला सांगा, समजा माझ्याकडे सिलेंडर आहे, असा एक 12 किलोचा सिलेंडर आहे, याची रेडियस R आहे, याची हाईट H आहे. याचा सेंटर ऑफ मास अझ्युम करायचा आहे. कुठे करसाल, सेंटरला. कुठे सेंटरला, अख्खी हाईटच्या निम्म्या हाईटला या, H/2 ला या. पण सरफेसवरच येसाल, सरफेस नको, रेडियस इतका आतमध्ये जावा. रेडियस इतका आतमध्ये गेले मग काय भेटेल तुम्हाला, एक पॉईंट भेटेल. इथे अझ्युम करा काय, सेंटर ऑफ मास. क्लिअर होतंय. म्हणजे एखादा रेग्युलर ऑब्जेक्ट असेल तर सेंटर ऑफ मास अझ्युम करणं काय सोपं आहे. पण मी म्हटलं की बाबा माझ्याकडे इथे एक मास आहे, मी म्हटलं माझ्याकडे हा Y ॲक्सिस आहे, माझ्याकडे हा X ॲक्सिस आहे, आणि इथे एक मास आहे M1 आणि इथे एक मास आहे M2. असे पसरलेले मासेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मासेस आहेत. प्रत्येक मास वेगवेगळं आहे. अगोदर सिलेंडर कसा होता, कंटिन्युअस होता. पेअर कसा होता, कंटिन्युअस होता. तुकडे तुकड्यामध्ये होता का, नाही. आता दोन तुकडे आहेत वेगवेगळे. दोन तुकड्यांना एक इंग्रजीमधला शब्द आहे डिस्क्रीट. काय नाव आहे, डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हणजे काय, हा बेंच आणि हा बेंच डिस्क्रीट आहे, दोघं वेगवेगळे आहेत, दोघांच्या बाउंड्रीज काय वेगवेगळ्या आहेत. दिस टू आर डिस्क्रीट ब्रेंचेस. मी म्हणेन की बाबा हा पोडियम आणि हा लॅपटॉप ह्या दोन्ही कसे आहेत, डिस्क्रीट आहेत, दोघं वेगवेगळे आहेत. म्हणता एकदा, डिस्क्रीट मीन्स ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग सेपरेट बाउंड्रीज टू distinctly different objects are called as discrete objects. Discrete म्हणजे वेगवेगळे. आता हे दोन वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. असं आहे का हो, हे मास M1 ची बाउंड्री ह्याच्यामध्ये मिक्स होते अशी, नाही. मास M1 वेगळा आहे, मास M2 वेगळा आहे. त्याला काय म्हणायचं, डिस्क्रीट बॉडीज म्हणायच्या, डिस्क्रीट पार्टिकल्स म्हणायचे.
तर माझ्याकडे डिस्क्रीट पार्टिकल्स M1 M2 आणि यांचं मला काय काढायचं आहे, यांचा मला काढायचा आहे सेंटर ऑफ मास मला काढायचा आहे. आता कसं करता येईल, सेंटर ऑफ मास काढायचा म्हणजे मला सेंटर ऑफ मासची पोझिशन काढायची. काय काढायची, सेंटर ऑफ मासची पोझिशन. म्हणजे नक्की ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास बाबा इथं आहे, तर ह्या सेंटर ऑफ मासची पोझिशन काढायची म्हणजे हा सेंटर ऑफ मास नक्की कुठं आहे तो पत्ता काढायचा. एखादी गोष्ट नक्की कुठं आहे ते सांगणाऱ्या तुमच्याकडं दोन गोष्टी असतात. एक गोष्ट तिला म्हणतात पोझिशन वेक्टर. काय असते, पोझिशन वेक्टर. काय नाही, डायरेक्ट ओरिजिनला जोडायचं या सेंटर ऑफ मास सोबत. हा झाला सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर आपण दाखवतो कशाने, आर बारने. हा कोणाचा आहे, सेंटर ऑफ मासचा. खाली काय लिहायचं आपण, आर COM बार. एकतर आर COM सांगितला की तुम्हाला कळेल, आर COM कळला म्हणजे हा अँगल कळेल, हा लोकेशन कळेल, नक्की सांगता येईल इथे इथं काय सेंटर ऑफ मास. किंवा दुसरी गोष्ट आहे, या सेंटर ऑफ मास, हा सेंटर ऑफ मास आहे ना, या सेंटर ऑफ मासचा एक्स कॉर्डिनेट सांगायचा आणि या सेंटर ऑफ मासचा वाय कॉर्डिनेट सांगायचा. म्हणजे इथून एवढा हा काय सेंटर ऑफ मासचा एक्स कॉर्डिनेट, हा इथून एवढा हा का सेंटर ऑफ मासचा वाय कॉर्डिनेट. जर आर COM सांगितला तर दोन सांगायची गरज नाही. एक्स COM वाय COM सांगितलं तर आर COM सांगायची गरज आहे का, नाही. म्हणता एकदम सेंटर ऑफ मासची पोझिशन सांगायची म्हणजे सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर ओरिजिन पासून काढलेला एरो सेंटर ऑफ मास पर्यंत तो सांगायचा. आर COM बार किंवा सेंटर ऑफ मासचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स, एक्स COM वाय COM हे सांगायचे. क्लिअर झालं एवढं. आता चांगली गोष्ट अशी आहे, तुम्हाला याचे डेरिव्हेशन्स नाही आहेत. तुम्हाला डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला वापरला तरी चालू शकतो. मी म्हटलं M1 M2 इथं आहे आणि हे दोन वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, म्हणजे यांना काय म्हणता येईल, डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीम. ही काय माझी, ही आहे डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीम. या डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीमचा मला सेंटर ऑफ मास काढायचा आहे. मी म्हटलं चला माझा हा सेंटर ऑफ मास आहे, काय नाही आहे, ओरिजिनला जोडणार मी इथे. हा एरो काय, आर COM बार. तर आर COM बारचा फॉर्म्युला आहे, पहिलं मास M1, पहिलं मास काय M1, त्याला पण ओरिजिनशी जोडा. जोडलं ओरिजिनशी तर पहिलं मास आहे. हा काय झाला R1 बार, हा झाला पहिल्या मासचा पोझिशन वेक्टर. दुसऱ्या मासला पण ओरिजिनची जोडा, हा झाला काय R2 बार. मग आर COM बार काय M1 इंटू R1 बार प्लस M2 इंटू R2 बार डिवायडेड बाय M1 प्लस M2. पाठ करू म्हणता एकदा. M1 ला ओरिजिनशी जोडलं, M1 चा पोझिशन वेक्टर R1 बार, M2 ला ओरिजिनशी जोडलं, M2 चा पोझिशन वेक्टर R2 बार. दोघांचा सेंटर ऑफ मास, त्याला ओरिजिनशी जोडलं, त्याचा पोझिशन वेक्टर R COM बार. इट इज इक्वल्स टू M1 R1 बार प्लस M2 R2 बार अपॉन M1 प्लस M2. क्लिअर, एवढं चला लिहिलं, डन. येस, मी म्हणलं समजा माझ्याकडे हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स आहे, इथं आहे M1 आणि M1 चे कॉर्डिनेट्स आहेत X1 Y1, इथे आहे M2
M2 चे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2 आणि दोघांचा मिळून इथे माझ्याकडे आहे सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स आहेत x स्वेम आणि काय y स्वेम. मला काढायचा x स्वेम. x स्वेमचा फॉर्म्युला माझा होतो m1x1 प्लस m2x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला होतो y स्वेमचा m1y1 प्लस m2y2 अपॉन m1 प्लस m2. म्हणता एकदम when coordinates of m1 and m2 are given, x swm m1x1 plus m2x2 upon m1 plus m2, y swm m1y1 plus m2y2 upon m1 plus m2. जर जास्त मास असेल तर समजा आणखी एक मास m3 आहे तर ॲड करा प्लस m3 x3 खाली ॲड करा काय प्लस m3 प्लस m3 इथे ॲड करा m1 y1 प्लस m2 y2 प्लस m3 y3 बरोबर. खाली काय m1 प्लस m2 प्लस m3 असे n नंबर ऑफ मासेस आहेत m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 अप टू वॉट mn xn. खाली काय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 m5 अप टू mn. क्लिअर होते घ्या लिहून. फिजिक्स पहिल्यापासून लक्ष देत देत गेलं मग सोपं आहे. पहिल्याच कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग करून टाकायचं. डायरेक्ट तुम्हाला मी प्रॉब्लेम दिला ना तुमचं जर याकडे लक्ष नाहीये आणि मग मी प्रॉब्लेम दिला डायरेक्ट हा की म्हणजे हा मास एम आहे आणि हा मास 3m आहे आणि ह्याचा सेंटर ऑफ मास काढा काय तर नाही मग काढता येत नाही. फिजिक्सचं पुण्याला सांगतो डोळ्यात तेल घालून शिकलं तर लक्षामध्ये येतं. कॉन्सेप्ट इकडं तिकडं गेलं आणि एक जरी कन्सेप्ट तुझी मिस झाली तर डायरेक्ट स्कोर खाली येतो. सॉल्वच होत नाही करताच येत नाही काही. म्हणजे शिकताना फक्त नजर वहीकडे पेनकडे फळ्याकडे असेल फक्त माझा आवाज ऐकत राहिले तरच ते क्लिअर होतंय. दिसणाऱ्या सोप्या गोष्टी असं वाटतं खूप सोपं आहे m1x1 प्लस m2x2 खरं सोपं पण येते खरं सोपंच आहे. पण जाताना मी सांगेन एक वाक्य कुठं तरी काय मी सांगेन यू कॅन ॲझ्युम एक्स अँड वाय ॲक्सिस ॲज पर युअर कन्व्हिनियन्स आणि ते विसरलं तर फॉर्म्युला लक्षात असं पण कधी सॉल्व नाही होत. जे नीट कोणाला शोधते माहिती आहे का प्रामाणिक मुलाला शोधते दुसरं काय नाही. हे लिहून घे एवढं. लिहिलंय हल्ल्या रिमार्क आता ॲझ्युम ओरिजिन ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. मी काय भारी रिमार्क दिला काय दिला ॲझ्युम ओरिजिन ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. तुम्हाला वाटतं तिथे तुमच्या सोयीचा ओरिजिन निवडा. ओरिजिन कोण देणार नाहीये. इथे काय लिहिलं मी ॲझ्युम ओरिजिन कसा ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. तुम्हाला वाटेन तसं तुम्हाला वाटेन तिथे तुमचं ओरिजिन निवडा तुमचं काम होईल. सोयीचा ओरिजिन निवडा थोडक्यात काय सोयीचा ओरिजिन निवडा. लिहून झालं. एक गणित आपण घेऊया. पहिल्यांदा नॉर्मल देतो ओरिजिन तुम्हाला देतो आणि मग ओरिजिन तुम्हाला निवडायला होतो. आता काय करतो पुढे बसायला पहिल्या ब्ल्यू शर्टला पुढे बसायचं तू त्याला पुढे त्याची वही खूप जड आहे दादा ते वही खूप जड आहे ते उचलायला अवघड आहे तर थोडं बाहेर ना नाही ते बस. दिलेस म्हणता येतं ओरिजिन आपलं वाटण तिथे आपल्या सोयीचं निवडायचं आहे. क्लिअर हे न्यूमेरिकल घ्या चला.
मी अगोदर ओरिजिन तुम्हाला देतो. मी म्हटलं माझा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स आहे, आणि 2 मासेस तुम्हाला दिले. मी एक मास दिलं इथं एम, हे किती आहे एम. इथे एक मास दिलं तुम्हाला मी 2m, एम आणि काय 2m, 2 मासेस तुम्हाला दिलेत. एमचे कॉर्डिनेट तुम्हाला दिलेत मी 1,0. ह्याचे कॉर्डिनेट दिलेत मी 4,0. म्हटलं फाइंड सेंटर ऑफ मास. काय फाइंड करा, सेंटर ऑफ मास. चला सगळ्यात पहिल्यांदा ना सेंटर ऑफ मास प्रेडिक्ट करू कुठे असेल. तर कुठे असेल, एमच्या इकडं असेल, 2mच्या पलीकडं असेल, दोघांच्या मध्ये असेल, 2mच्या जवळ असेल, एमच्या जवळ असेल. मध्ये नाही येत, जड मासच्या जवळ येतं. ज्यांचे ज्यांचे पेन असे आहेत ना पुढे टोक आलेलं आहे, इथलं मास काय झालंय कमी. सेंटर ऑफ मास पेन असा हलवा ना तुम्ही बघा. अगोदर पेनचा सेंटर ऑफ मास या इथं मला भेटला बघा, ह्याच्यापासून दूर भेटलाय. हे हलका पार्ट आहे, हा जड पार्ट आहे. करून बघ, पेनला कॅप लावा. सेंटर ऑफ मास काय असा पॉइंट आहे, सेंटर ऑफ मास असा पॉइंट आहे ज्याच्या आजूबाजूला सगळ्या बाजूला डिस्ट्रीब्युटेड मास इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. लेफ्टला जर 10 किलो असेल तर राईटला काय 10 किलो पाहिजे, असं काहीतरी इक्वली डिस्ट्रीब्युटेड पाहिजे, बरोबर. सेंटर ऑफ मास नेहमी जड मासेसच्या जवळ असतो. आता ह्या काय झाल्या, ह्या झाल्या लपलेल्या लाईन्स आहेत सिलेबस मधल्या, म्हणजे पुस्तकामध्ये नाही आहे ते लेक्चरमध्ये शिकून घ्यायच्यात. सेंटर मास इज ऑलवेज नियरर टू हेवियर मास. म्हणता एकदा, सेंटर ऑफ मास इज ऑलवेज नियरर टू हेवियर मास. हा येणार सेंटर ऑफ मास इथे बाबा कुठेतरी या 2mच्या जवळ असेल, बरोबर. चला मला सांगा, पहिलं मास आहे याचा, हा काय x1, हा काय y1, याचा काय हा x2, हा काय माहिती आहे. x1 y2 दिला जरी नसता, y1 y2 दिला जरी नसता तरी कशावरती येते एक्स ॲक्सिसला, म्हणजे काय झाले असते 0 झाले असते. क्लिअर होतंय. तुम्हाला द्यायची गरज काय होती, तुम्हाला एवढं जरी दिलं असतं ना, हे किती आहे 1 आणि हे किती आहे 4, तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला हवा. हे 1 म्हणजे x1 दिला, 4 म्हणजे x2 दिलाय, y1 y2 ची गरजच नाहीये. एक्स ॲक्सिस साठी कुठे पण जावा, y काय असतो 0. तुम्हाला काय पाहिजे, सेंटर ऑफ मासचा एक्स COM आणि काय y COM. काढो एक्स COM. काय फॉर्म्युला आहे, m1 x1 प्लस काय m2 x2 अपॉन काय m1 प्लस m2. किती m1 दिलाय, mच दिलाय. m1 x1 m इंटू 1, m इंटू 1 किती m. हे लिहित बसू नका, हे डोळ्यांनी सॉल्व्ह करा. बघा m2 x2, m किती आहे 2m, x2 किती आहे 4, 2m इंटू 4 किती 8m प्लस 8m डिवाइडेड बाय m1 प्लस m2, m आणि 2m किती होणार 3m, 8m m किती आले 9m डिवाइड बाय 3m, m ने m कॅन्सल, 3 त्रिक 9, एक्स COM तुम्हाला भेटला 3, y COM न काढता पण सांगता आला पाहिजे किती आहे. कसा, एकतर लॉजिकली मला सांगा, 2 मासेस इथे आहेत, y COM हा किंवा सेंटर ऑफ मास वरच खाली जाईन का हो, सिमेट्रिक पाहिजे ना. जितकं मास राईटला लेफ्ट वर गेला तर काय होईल, हा m इथं, हा 2m इथं, 2m इथं, आणि तुम्ही म्हणता इथे माझा सेंटर ऑफ मास आहे. या लाईनवरचं पाहिजे ना, इथे सपोर्ट देऊन बॅलन्स होतील का. काही गोष्टी मला सांगा, एक कॉमन सेन्स आहे, ही नोटबुक आहे, एका काठीवरती बॅलन्स करायचे, एखादा इथे ठेवतोय, अख्खा आयुष्यभर ठेवत राहिला होईल का बॅलन्स. लॉजिकली सेंटरला ठेवायला लागेल ना किमान. काही गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत. कॉमन सेन्स काय,
सेंटर ऑफ मास असा पॉइंट आहे तो ह्या दोघांना बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. मग बॅलन्स तिथे जर फोर्स अप्लाय केला तर बॅलन्स सेंटरच कुठे करावं लागेल ना, त्या लाईनवरती तेच ठेवावं लागेल. कॉमन सेन्स सांगतो ह्या लाईनवरती असला पाहिजे. लाईनवरती असला पाहिजे. लाईन काय? एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या प्रत्येक पॉईंटचा वाय सीएम काय असतो? 0. म्हणजेच वाय सीएम झाला पाहिजे 0. हे कॉमन सेन्सने सॉल्व्ह केलं. मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं झालं तर उत्तर काय असेल? M1 Y1 प्लस काय? M2 Y2 अपॉन काय? M1 प्लस M2. हा काय तुमचा वाय कॉर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. सांगा M1 किती आहे? M. Y1 किती आहे? 0. M2 किती आहे? 2M. Y2 किती आहे? 0. अपॉन काय? M प्लस 2M. वरती काय? 0 प्लस 0 0. 0 बाय 3M. 0ला कितीने डिवाइड केलं? आन्सर काय? फिजिक्सचा अभ्यास खूप छान केला तर अख्खा पेपर कॉमन सेन्सने सॉल्व्ह होतो. अभ्यास कमी केला तर मॅथ्स वापरायला लागतो. खूप कमी केला मग काहीच येत नाही. खूप चांगला अभ्यास केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा झाला पाहिजे? प्रत्येक प्रॉब्लेम हा लॉजिकने सॉल्व्ह झाला पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेम लॉजिकने सॉल्व्ह होतो. तो विचार करसाल ना तर कमीत कमी कॅल्क्युलेशन करता तेच कळतं. अरे असं होईन असं होईन असं होईन. म्हणजे हळूहळू त्या विषयाचं शहाणपण तुमच्याकडे येतं. सेंटर ऑफ मास या लाईनवरती आहे. हे काय? हे विषयाचं विजडम आहे, शहाणपण आहे. तो काढण्यासाठी M1 Y1 M2 Y2 लावला आणि काढतो हे विषयाचं नॉलेज आहे. आणि सेंटर ऑफ मास म्हणजे M1चा फॉर्म्युला, R1 बारचा फॉर्म्युला, ती सगळी इन्फॉर्मेशन होती. खूप चांगला अभ्यास झाल्यानंतर जजमेंटने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, म्हणजे विजडम आला पाहिजे. मग प्रॉब्लेम एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होतो. असं अभ्यास करत करत गेला तर मग मेंदू तल्लक होतो. तुम्ही बुद्धिमान आहातच अगोदर, फक्त तल्लक होतं म्हणजे काय? शार्पन होणार तो. म्हणजे 11 हा अभ्यास काय? मेंदूची व्यायामशाळा, माइंड जिम आहे. क्लिअर होतोय? प्रॉब्लेम कळला? गेलो घ्या फास्ट, पुढे जाऊ आपण. दुसरं तुम्ही सॉल्व्ह करा आता. लिहून झालाय? येस, करा सॉल्व्ह. मी म्हणलं समजा माझ्याकडे हे मास डी आहे आणि ह्याच्या लाईनवरती इथं मास माझ्याकडे 4D आहे. बाकी काय ऍक्सिस दिलेलं नाही, काही दिलेलं नाही मी आता. आणि मी म्हटलं फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम. मला सेंटर ऑफ मासचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट हवेत. काय काय हवेत? एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट मला हवेत. तर प्रॉब्लेम लिहा. 1 मिनिट ट्राय करा, मी सॉल्व्ह करतो. दोघांच्या मध्ये डिस्टन्स देऊ का? ठीक आहे, दोघांच्या मध्ये डिस्टन्स घ्या. हा 4D. एक काम करा, दोघांच्या मध्ये डिस्टन्स घ्या M. प्रॉब्लेम मुद्दाम अवघड केलाय. प्रॉब्लेम सोपा करून देतो चला. मी म्हटलं पहिलं मास M आहे, दुसरं मास 4M आहे आणि ह्यांच्यामध्ये डिस्टन्स काय? T आहे. आता सोपं वाटतंय? घ्या तो घ्या. एक्झामिनर असं पण करणार आहेत ते. बरोबर, लिहून घ्या. जेईचा अभ्यास भारी करा, जगात सगळे एकदम सोपे वाटतात. ट्राय करा, जमतंय. हा प्रॉब्लेम कॉर्डिनेट्स नाही दिले. आता खरी ट्रिक त्यामध्ये कॉर्डिनेट्स दिलेत का? नाही. चला याला सॉल्व्ह करतो मी. एक वाक्य लिहिलं होतं बघा. काय दिलं होतं? ॲझ्युम ओरिजिन ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीचा. पदार्थ रेसिपीज असतात त्यामध्ये मीठ चवीनुसार घ्या. बरोबर, ओरिजिन तुमच्या सोयीनुसार घ्या. याला सॉल्व्ह करतो मी. वरचा मास किती होतो? M होतो.
त्याच्या लाईन्समध्ये असं लाईनमध्ये खालचं मास किती होतं 4m. दोघांच्या मध्ये डिस्टन्स काय होतं d होतं. थोडा विचार करू. लॉजिकली तुम्हीच मला सांगा कुठे ओरिजिन ॲझ्युम केलेला सोपं पडेल. ओरिजिनचा फायदा काय x1 y1 x2 y2 तुम्हाला भेटले पाहिजेत. हां तर याला म्हणतो मी m1 म्हणतो m1 m2 हा m1 आहे हा काय m2 आहे. m1 चे कॉर्डिनेट्स काय x1 y1 ह्याचे काय x2 y2 बरोबर. एक तर आहे ही लाईन या लाईनचा वापर करावा लागेल. इथं वाय ॲक्सिस जर घेतला मी तर माझा फायदा काय होईल माझा x 0 झाला कळतंय का. माझा x1 किती झाला 0 माझा x2 किती झाला 0 बरोबर. जर मी इथे घेतला ना यातनं जाणारा एक्स ॲक्सिस घेतला तर काय होईल माहिती आहे का हा मायनस डी होईल. असं असतं ना ह्याच्या वर गेलं +1 +2 +3 खाली -1 -2 -3. आणखीन सोपं करायला मी तर इथून घेतला इथं जर मी काय ॲझ्युम केला एक्स ॲक्सिस तर याचा वाय कॉर्डिनेट म्हणजेच y2 किंवा हा काय झाला प्लस डी झाला. क्लिअर होतंय हो का. आणि ह्याचा वाय कॉर्डिनेट किती आला 0 आला की बरोबर. काय भेटलं माहिती आहे x1 0 y1 0 x2 0 y2 किती आला डी प्लस का मायनस प्लस डी. लॉजिक कळतंय का. फिजिक्सच्या डायग्रॅम दिसायला अवघड दिसतात एखाद्याने डायग्रॅम बघून केलं तर अवघड आहे. तो माझ्यासोबत राहिला मी शिकवताना बघतो तर त्याला कळतंय. म्हणजे तुम्हाला काय करायचं तुमचा विचार आणि माझा आवाज ह्याला मॅच करायचं आणि मग बघत बघत जायचं. पुढे पाठीवर राहिलं तर कळणार आहे का मग नाही कळणार. इथपर्यंत क्लिअर झालं. काढायचं काय एक्स COM पहिला लॉजिकली काढू कॉमन सेन्सने काढू. ह्या लाईनवरती असणार आहे ह्या लाईनला कुठे पण ठेवा 0च राहणार आहे. आता मॅथमॅटिकली काढू m1 x1 m × x1 किती आला 0 m2 x2 4m × 0 किती आला 0 आपण काय m1 + m2 m + 4m किती आला 5m आन्सर किती येईन 0. पुढे काय y COM y COM काय असतो m1 y1 काय m1 आहे 4m y1 किती आहे 0 किती आला 0. आता ही सवय नको बरं का दरवेळेला m1 y1 + m2 y2 लिहायची बरोबर. तसं लिहिलं तर तुम्ही डिग्रेड होसाल 11वीतून 10वीला 10वीतून 9वीला असं मेंदू तयार होईल. थोडं अपग्रेड व्हायला लागेल ना. बघत पक्का फॉर्मॅट ठेवा का m1 y1 + m2 y2 आपण काय m1 + m2 तर हा झाला m1 y1. आता काय m2 y2 m2 किती आहे m y2 किती आहे d किती आला m × d आपण काय m1 + m2 4m + m किती आला 5m. पुढचं उत्तर पण इथल्या इथंच करता आलं पाहिजे. m ने m काय होईल कॅन्सल काय झाला d/5 हा झाला y COM. म्हणजे सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स काय 0, d/5. गणित कळलंय नक्की घ्यालून त्याला. ज्यांना अवघड वाटतंय ते टेम्पररी मेमरीचा वापर करत नाहीयेत. कुठे टेम्पररी मेमरी m1 x1 + m2 x2 हे लक्षात ठेवायला लागेल. ते मी मुद्दाम लिहून देत नाहीये ते लिहून दिलं तर मी तुमच्या मेंदूला गंज लावतो असं का म्हणते. काय लिहिलंय यस पुढचं करायचा नेक्स्ट न्यूमेरिकल. तुला अवघड देऊ का मी म्हटलं एक इमॅजिनरी स्क्वेअर आहे तुमच्याकडे खरा खरा आहे का
नाही इमॅजिनरी आहे. ह्याची ही साईड ए, ही साईड पण ए, ही पण ए, हे पण ए. ह्याच्या चारही कॉर्नरवरती मी 4 मासेस ठेवलेत. कुठे ठेवले? 4 कॉर्नरवरती. कसे ठेवले? इथं मास मी ठेवलं एम, इथं मास ठेवलं मी 2m, इथं मास ठेवलं मी 3m, इथं मास ठेवलं मी 4m. बरोबर. आणि म्हटलं फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम. फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम. बाकी ओरिजिन बिरिजिन काय नाही दिलं. घ्यालून चल डायग्राम काढा. पहिलं मनातल्या मनात सॉल्व्ह करू आणि मग ऍक्च्युअल खरं खरं सॉल्व्ह करू. डन लिहिलंय? येस. सॉल्व्ह करू. मला एक सांगा, कुठे ओरिजिन ॲझ्युम केला तर सोपं होईन. जर वरती गेला तर अडचण काय होते, मग खालचं काय होतं, -a मध्ये घ्यायला लागतं. वरती घ्यायचं नाही. आता राहिल्या दोघांना इथे घेतलं तर अडचण काय होते, याचा x मायनस मध्ये येईन. कॉमन सेन्स कळतोय. फक्त इथे जर ॲझ्युम केला तर ह्याचा कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह, वरचे पण पॉझिटिव्ह. म्हणजे ओरिजिन ॲझ्युम करायचं कुठं? 3m ला. हे पटलं सगळ्यांना? कुठे पण ॲझ्युम केला तर फरक पडणार नाहीये, उत्तर तेच येणार आहे बरं का. म्हणजे एखाद्याने चॅलेंज म्हणून नाही, मला इथे नाही ॲझ्युम करायचं, मी ॲझ्युम करून इथं करणार, चालेल ना, काय अडचण नाही, उत्तर सेम येणार आहे. मी म्हणतो येऊन होमवर्क म्हणून घरी ट्राय करा, की करा ॲझ्युम इथे, सगळे सॉल्व्ह करा, उत्तर तेच येतं. एक सेम वाय सेम. फक्त चेंज कसं होईल माहिती आहे का, मी सांगतो. समजा इथे ॲझ्युम केला, इथं समजा तुमचा COM आला, हा किती आहे? 3 x मध्ये, हा किती आहे? 4. समजा इथे ॲझ्युम केला तर समजा ही अख्खं 7 आहे, तर खाली किती येईन ते? -3. आणि समजा ही अख्खं 10 आहे, तर ही किती येईन? -7. असं येईन. पण लोकेशन तेच राहील, कळतंय का? म्हणजे कॉर्डिनेट्स वेगवेगळे जरी आले तरी लोकेशन नाही बदलणार, लोकेशन तेच राहील. सॉल्व्ह करूया चला. याला म्हटलं M1, याला काय म्हणूया आपण? M1. याला म्हणतो मी M2. मुद्दा मी काय केला, आता एक सिक्वेन्स लावला, मी क्लॉकवाईज घेतले सगळे. प्रत्येक वेळेला एक सिस्टीम लावत लावत पुढे पुढे जावा, ठीक आहे? असं रॅन्डमली करू नका, हा M1 मग तो M2, हा M3, M4 असं करू नका. एक क्लॉकवाईज जावा. M1 हा काय? M2 हा काय? M3 हा काय? M4. ह्यांचे कॉर्डिनेट्स बघू आता. M1 चे कॉर्डिनेट्स x1 y1, x1 कॉमा y1. सांगा x1 किती आहे? y1 किती आहे? हे काम सोपं झालं. इथे येऊ आता. ह्याचे कॉर्डिनेट्स x2 कॉमा y2. x2 किती आहे? 0. y2 किती आहे? प्लस का मायनस? प्लस. इथे या. x3 y3. x किती x में पुढे आलो आपण? a. हा आला a. y3 किती वर गेलो? a. किती आला? a कॉमा a. इथे या. x4 y4. x4 किती आहे? a. y वर गेलो का? किती आहे? आता सोपं आहे. काय काढायचं आहे? x फॉर्म्युला म्हणता एकदा, म्हणा M1 x1 प्लस M2 x2 प्लस M3 x3 प्लस M4 x4 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. क्लिअर फॉर्म्युला? M1 x1, M1 किती आहे? 3m, x1 किती आहे? 0. 3m इंटू 0 किती आला? हे डायरेक्टच लिहायचं, सवय लावावर खाऊ. आता काय? M2 x2, 2m इंटू x2 किती आहे? 0. तो पण काय येईन? 0. पुढे आता M3 x3, M3 किती आहे? m इंटू ma. आता M4 x4, 4m इंटू a, 4ma डिवाइडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. डायरेक्ट ऍड करा. 3m प्लस 2m 5m.
5 प्लस एम 6m प्लस 4m 10m. माझं म्हणणं इथून पुढचं जितकं मनातल्या मनात करता येईल तेवढं करा. वरती काय येईन 4ma ma 5ma 5ma बाय 2ma. काय कॅन्सल होईन mm कॅन्सल होईन. 5 के बाद 5 दुने 10. वरती किती आला खाली किती आला 2. वरती किती आला a बाय 2. ज्यांना डायरेक्ट करायचं असतो काय होईन 5ma डिवाइडेड बाय 10m m ने m गेला 5 के 5 5 दुने 10 हा आला a बाय 2. तरी पण मनाला चॅलेंज करा म्हणा हे मला तोंडी आलं पाहिजे. तो बुद्धिवान व्हायचं ना आपलं जास्त. हे कसं आलं पाहिजे तोंडीच आलं पाहिजे. मग मी म्हणतो ते तोंडी आलं पाहिजे. तर पुढचा तुमचा वाय येऊन तोंडी काढा बरं पटकन. तर मग तोंडी काढा इथे आला बरं ट्राय करा. पहिल्यांदा काय इथे m1 y1 0 m2 हा 2m इंटू किती आला 2ma किती आला 2ma. इथे किती आला ma 2ma प्लस ma 3ma खाली या 0 3ma 3ma बाय काय 10m 3ma बाय 10m mm काय झाला कॅन्सल काय आला 3a बाय 10. तोंडी आलाय. पहिल्यांदा अवघड वाटेल पण नंतर नंतर इतकं भारी येईन हे न्यूमॅरिकल तुम्ही तोंडीच करसाल. अपेक्षा तीच आहे. समजा एखाद्या माणसाला कविता करता येते आणि कविता करायची कॉम्पिटिशन आहे त्याची जेईची एक्झाम आहे खूप कवी परीक्षेला बसले तर ते कवी रफ वर्क आणि यमक जुळवत नाही बसत. त्यांना नॅचरली येतं म्हणून ते करतात. ते खरे कवी आहेत. मग त्यांना कविता करायच्या पुढच्या अभ्यासक्रमाला मी टाकलं तर त्यांना सोपं जाईल. जेईचं तेच आहे. तर हे तोंडी करायची सवय लावली आणि IITत गेले तर IIT मग सोपे होते. आता वर्गात काय होतं माहिती आहे वर्गात जाऊन बसता अख्खा वर्ग तोंडी सॉल्व्ह करतो तुम्ही कागदा सॉल्व्ह करता. मग प्रचंड काय म्हणतात असं डेंजर फिलिंग येतं. मला येत नाही असं फिलिंग येतं बरं का. IITत पण मुलं बघितली त्यांना फिलिंग येतं नाही जमत आहे. का जमत नाही त्यांनी सवय लावली नव्हती. म्हणजे कागदाची आणि पेनची हळूहळू सवय मोडा. त्याला मी सॉल्व्ह करतो डिटेलमध्ये सॉल्व्ह करतो. काय होता m1 y1 3m इंटू 0 किती आला 0 m2 y2 2m इंटू a 2ma प्लस m3 y3 m इंटू a बरोबर ना ma आपण काय सगळ्यांची हा m4 x4 4m इंटू 0 किती आला 0. सगळ्यांची ॲडिशन ऑलरेडी केली होती ना आपण 10m काय आला 3ma बाय 10m mm कॅन्सल किती आला 3a बाय 10 आलाय. आता समजा मी ऑप्शनमध्ये असं लिहिलं बघा बरं का. मी ऑप्शन ए तुम्हाला दिला. मी काय म्हणलं इथं एक्स एम लिहिणार आहे इथं वाय एम लिहिणार आहे आणि मी लिहिलं की एक्स एम a बाय 2 वाय एम 3a बाय 10 आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं विथ रिस्पेक्ट टू 4m ॲज ओरिजिन. ऑप्शन बी लिहिला a बाय 2 3a बाय 10 WRT विथ रिस्पेक्ट टू 3m ॲज ओरिजिन. कोण बरोबर आहे हा बरोबर ना. क्लिअर होतंय क्लिअर झाला. ओरिजिन बघायला लागणार तुम्हाला. करेक्ट उत्तर काय हे आहे पण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पण सांगायला लागेल. ऑप्शनमध्ये ते तुम्हाला फसवणार कुठं इथे फसवणार. क्लिअर झालंय केलं का फास्ट. शिवम कळतोय का आता NLM कळलाय WB कळलाय शिवम कळतोय आता. घरी रिव्हिजन नाही केली तर हे सगळं शून्य होणार. ठीक आहे मला कळतंय. आज शिवम घरी गेला खूप सोपं वाटेल कारण आज केलं आपण ना. पुढच्या महिन्यामध्ये तो अवघड जाईल. WP खूप आता सध्या रविवारपर्यंत सोपं जाईल फ्रेश आहे. आणखी 2 महिने अवघड जाईल. घरी रिव्हिजन
लिहिला येस लिहून झालंय या पुढे इथे लिहा पुढला युक्ती क्रमांक 1 वरती गेलेलं मी युक्ती नंबर 1 नीट समजून घ्या काय ते ट्रिक बनवतोय ते ट्रिक बनली तर मग जेईचे गणित एका मिनिटात सॉल्व्ह होणार बरोबर मी म्हटलं माझ्याकडे 2 पार्टिकल सिस्टीम आहे माझ्याकडे काय 2 पार्टिकल सिस्टीम आहे तर एक मी म्हणलं माझ्याकडे मास m1 आहे आणि त्या इथे माझ्याकडे मास m2 आहे समजा मी m1 मधून जाणारा y ऍक्सिस घेतला आणि m1 मधून जाणारा मी समजा x ऍक्सिस घेतला आणि या दोघांच्या मधलं डिस्टन्स हे r आहे दोघांच्या डिस्टन्स काय r आहे तर मला सांगा हा x ऍक्सिस आहे हा y ऍक्सिस आहे तर हा काय बनला ओरिजिन 0,0 मग मी m2 चा पोझिशन वेक्टर घेतला हा काय m2 चा हा काय होईल r1 बार होईल ना क्लिअर होते हा काय झाला r1 बार बरोबर आता मी मला सांगा r1 बार घेतला असं पण घेता येईल किंवा क्षणभर मला सांगा याचा x2 y2 किती आहे x2 किती आहे r y2 किती आहे बरं याचा x1 y1 किती आहे 0,0 मी म्हटलं यांचा सेंटर ऑफ मास कुठे मी म्हटलं एक्स COM कुठे काय फॉर्म्युला आहे m1 x1 प्लस m2 x2 अपॉन m1 प्लस m2 झालं बरोबर पूर्ण लक्ष देतं क्लिअर होतंय काय ते भयानक शिकवतंय क्लिअर झालं तर झालं नाही तर मग नाही क्लिअर होत क्लिअर होतंय का ऑफिशियली मी एवढं शिकवलं तरी चालतं इथं आलो माझं काम झालं लिगली मला म्हणू शकत नाही तुम्ही शिकवलं नाही कोण क्लिअर होतंय मी जे बनवतोय काय ते भारी बनवत चाललोय ते झालं कुठं वापरतं तुमच्यावरती आहे तुमची बौद्धिक लायकी जेवढी ती सॉल्व्ह करसाल बलूनला माकडाने पकडलंय माकड वर चाललंय एका मिनिटात पोरगा सांगेन 2a/2 इतका वरती गेला ते सांगायला मात्र डोक्यामध्ये 2 पार्टिकल सिस्टीमची ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागते त्या डोळ्यात तेल घालून शिकायला लागतं शिकत माझा अनुभव कसा माहिती आहे का आता अनुभव आहे लक्ष मी म्हटलं m1 x1 प्लस m2 x2 आपण काय m1 प्लस m2 m1 किती माझा तर m1 m1 इंटू x1 0 आला प्लस m2 इंटू x2 m2 x2 किती आहे r m2 r आला प्लस r आला का मायनस r आला प्लस पुढे तो ह्याच्या पुढे प्लस r आला अपॉन का m1 प्लस m2 बघा समजा याला ओरिजिन पकडला दोन एकाच लाईन मध्ये आहेत की पुढे आहेत हा जितका पुढे तितका दुसऱ्याला m2 ला तितक्या पुढे मल्टिप्लाय केलं r ने आणि दोघांच्या मासच्या ॲडिशनने काय केलं मी डिवाइड केलं म्हणता एकदा m1 ला ओरिजिन पकडला m2 तर राईट डायरेक्शनला पुढे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पुढे तर प्लस त्या डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं m2 r ने डिवाइड बाय दोघांचे ॲडिशन मी उलट पकडलं असतं मी समजा याला ओरिजिन पकडलं असतं बघा
मी काय केलं, याला पकडला ओरिजिन, हा झाला 0,0. आता अडचण काय झाली, हा माझा M2 होता, हा कोण आहे, M1 आहे. M1चे कॉर्डिनेट्स किती आले माहिती आहे का, x0 आला. बघा x1 y1 काय आले 0 आणि x2 y2 किती आला -r आला आणि y2 किती आला 0. मग माझा x काय होईल, M1 x1 M1 इंटू -r, वरती काय येईन मायनस काय M1r, खाली आपण काय येईन M1 प्लस, तर याला पकडलं, याला ओरिजिन पकडला तर वरती कोण आलाय M2, शिल्लक राहिलेलं मास आणि डिस्टन्स, याला पकडला तर काय शिल्लक राहिलेलं मास आणि काय डिस्टन्स. म्हणता एकदा, जर M1 ला ओरिजिन पकडला वर प्लस M2r, M2 ला ओरिजिन पकडला वरती मायनस M1r, खाली नेहमी मासेसचे ॲडिशन. डायरेक्ट ह्याच्यावरती जेचं गणित पटकन सॉल्व्ह करू आपण. कन्सेप्ट क्लिअर होती. मी म्हटलं माझ्याकडे असं काहीतरी, मी म्हटलं हे एक मास माझ्याकडे M आहे, बघा हे मास काय M आहे, हे मास काय 2M आहे, हे असं काहीतरी. हां, त्यांच्यामध्ये डिस्टन्स माझ्याकडे आहे 5 मीटरचं, कितीचं आहे 5. याला ओरिजिन पकडलं, सेंटर ऑफ, सगळ्यात पहिल्यांदा एक्स कॉर्डिनेट 0 झाला किंवा वाय काय होईल, जे एक्सला ट्रिक होती ना ती वायला पण लावता येते ना. ह्याचा काय झाला x1 y1 काय झाले 0,0. ह्याचा काय x2 y2, x2 काय होईल, का बरं 0 होईल, हा y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे, या लाईनवरती ओरिजिन आहे, ओरिजिनच्या वरतीचे म्हणजे x2 0 झाला. मला पाहिजे काय y2, ट्रिक काय y2ची भेटली मला, कोणाला पकडला तो ओरिजिन, याला. कोण शिल्लक राहिलाय वरचा, वर गेलो खाली गेलो वरती म्हणजे प्लस, किती आला तो कोण शिल्लक राहिलाय 2M, इथं प्लस कितीने वर जायचं 5ने, 5 × 2M, खाली काय दोघांचे ॲडिशन किती आहे 2M + M किती 3M, म्हणजे उत्तर तुमचं येणार आहे 10M/3M. M ने M गेला 10/3 म्हणजे 3.3. त्यात ऑप्शन दिले 1.3, 2.3, 3.3, कुठे मार्क करसाल, तोंडी सॉल्व्ह होतंय का, याला मात्र ही ट्रिक लागेल. एक्झामची अपेक्षा ही आहे तुम्ही फॉर्म्युले पाठ करून गणित सॉल्व्ह करून ॲटलिस्ट मिनिमम काही प्रॉब्लेम्स असे ट्रिकने बनवून ठेवा, ते तुम्हालाच बनवाव्या लागतात. जेला अपेक्षा ही आहे की 3-4 लोक ग्रुपमध्ये अभ्यास करतील, बरोबर, अभ्यास करून झाला की ते नंतर ट्रिक बनवत राहतील, रेडीमेड काय ते मटेरियल बनवून ठेवतील. जेईची परीक्षा पोहे करायची परीक्षा, तर घरनं जाताना कांदा कापून नेला, कोथिंबीर कापून नेली, मिरच्या कापून नेल्या, पोहे भिजून नेले, तर डायरेक्ट कढईत नेऊन टाकायचे परीक्षा हॉलमध्ये, तर वेळेमध्ये पोहे बनवून होणार. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर कांदे कापायला घेतले, कोथिंबीर कापायला घेतली, मिरची कापायला घेतली, मग होणार का नाही. म्हणजे निम्मा पेपर घरनं सॉल्व्ह करून जायचा आहे, हे जे ट्रिक बनवून ठेवायच्यात नाही घरीच करून न्यायच्यात. क्लिअर होतंय. वेगळं काय केलं का आपण, तो पहिला फॉर्म्युला तोच केला ना आपण, लॉजिक क्लिअर होतंय. आता क्षणभर मी तुम्हाला हा होमवर्क देणार आहे, मी म्हणणार आत्ता हे लिहू नका, रेकॉर्डिंगला सापडेल, बरं क्षणभर लिहू नका, घरी गेल्यानंतर ही ट्रिक बनवा. बरं एक पान सोडा खाली, ह्या जितकं लागेल तेवढं सोडा, सोडलं घरी जाऊन ह्याची ट्रिक बनवा, ही लिहिच आहे ना, बरोबर. काय म्हणसाल, जो ओरिजिन घेतलाय म्हणायचं, जो ओरिजिन घेतलाय तो सोडायचा, पुढचं मास इंटू पुढचं डिस्टन्स M2/r बाय मासेसचे ॲडिशन. क्लिअर होतंय. पाठीमा याला ओरिजिन घेतलं असं पाठीमागे आलं तर काय लिहायचं मायनस, वर गेलं तर काय प्लस, खाली आलं तर काय मायनस, संपलं. ही ट्रिक घरी जाऊन बनवा, उद्या मला दाखवा. त्याचा फायदा काय होईल,
तुमचा मेंदू जरा कामाला लागेल. मेंदूला कामाला ट्रिक बनवायची लागेल तुम्हाला. इथं बनवून दिलेली त्याच्यावरती एक गणित पटकन सॉल्व तोंडी करा बरं. मी म्हटलं माझ्याकडे हे 2 किलोचं मास आहे बघा. 2 किलोचं मास आहे, 6 किलोचं मास आहे. दोघांना जोडणारी लाईन आहे आणि त्याचं डिस्टन्स कधी 4 मीटर आहे. मला सांगा की सेंटर ऑफ मास कुठे आहे. कोणालाही घ्या, कोणालाही तुमच्या कोणाला ओरिजिन घ्या. हे घ्यायला ह्याला ओरिजिन घेतला मी. हा, कॉमन लॉजिक काय सांगतो, हेवियर मासच्या जवळ सेंटर ऑफ मास पाहिजे. पुढे गेलो पुढचं मास किती आहे, 6. डिस्टन्स अधिक मध्ये 4, 6 चौक 24. खाली काय मासेसचे ऍडिशन, 6 2 8, 8 3 1 24. बरोबर. हा 3 काय भेटला, कुठून मोजलाय, अहो ओरिजिन पासून मोजलाय ना. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 3 आहे. म्हणजे हे किती आहे, 1 आहे. ट्रिकची फायदा कळतोय का, फास्टली करता येतोय. क्लिअर झालं. हे सांग मला, म्हणलं 10 किलोचं मास आहे, हे 10 किलोचं मास आहे, ह्याच्यामधलं डिस्टन्स 100 मीटरचं आहे. लॉजिकली सांग कुठे येणार, 50ला येणार. मध्ये काय इथे आला पाहिजे, या लाईनवर आला पाहिजे. इकडे इकडे चालेल का, नाही. चला याला ओरिजिन पकडा, 100 ह्याला पकडा. हां, खाली चाललो म्हणजे काय, मायनस. हां, उरलेलं मास इंटू डिस्टन्स 10 आणि 100, 1000. -1000 आलं. आपण काय ॲडिशन 20. हा गेला, 50 आला. -50चा अर्थ काय, खाली आला का -50. ट्रिकचा फायदा कळतोय का. अपेक्षा आहे घरी जाऊन तुम्ही जसे गणित करसाल, एक पाठी घेऊन बसाल, त्याच्यावरती पटपट प्रॅक्टिस करत राहसाल, तो खरा जेचा अभ्यास होईल किंवा नीटचा अभ्यास होईल. काय करायचं कळलंय, एक तोंडी सांगा मला पटकन. मी म्हटलं की हे 1 किलोचं मास आहे, इथं 2 किलोचं मास आहे, यांच्यामधलं डिस्टन्स 5 आहे. याला ओरिजिन पकडलाय. जमला, यायला लागला, टॉपिक संपला. सेंटर ऑफ मासचा पार्ट 1 पूर्ण केला मी. अहो टाइम ना संपला आपला, टॉपिक कुठं संपलं, 11 पर्यंत आहे ना. 11 झाले का, अरे वा. असं शिकवलं कळलंय. मी थोडं वेग घेतलाय, फास्टली करायला लागलोय. हा स्पीड मॅच होतोय का. बाय बाय. घे पाठीमध्ये